तालुक्यासह संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे। नांदुरा शहरासह आता ग्रामीण भागामध्ये सुद्धा कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत चालला आहे। याकरिता 8 मे शनिवार रोजी जिल्हाधिकारी एस. राममूर्ती यांनी ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्स घेऊन तहसीलदार नांदुरा यांना सूचना दिल्या आहेत। यामध्ये ग्रामीण भागातील ग्राम दक्षता समित्या सक्रिय करा, गावातील सरपंच, पोलीस पाटील, आरोग्य सेवक, कृषी सहाय्यक, तलाठी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका या सर्वांनी एकत्र येऊन कार्य करा। तसेच गावांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यास त्याला गावातच जिल्हा परिषद शाळेमध्ये विलगीकरण कक्षामध्ये ठेवून त्यांच्यावर उपचार करा। तसेच त्यांच्या घरातील सर्वांची चाचणी करा, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी सर्व तालुक्याच्या तहसीलदारांना दिल्या असल्याची माहिती नांदुरा तहसीलदार राहुल तायडे यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी बोलताना सांगितले। कोणीही कोरोनाचा आजार अंगावर काढू नये अशी विनंती तहसीलदार राहुल तायडे यांनी तालुक्यातील जनतेला केली आहे। माननीय जिल्हाधिकारी एस. राममूर्ती सर यांनी आज विषयमध्ये दिलेल्या निर्देशाप्रमाणे ग्रामीण भागामध्ये गावस्तरीय समिती ॲक्टिव्ह होणे फार आवश्यक आहे। मित्रांनो, ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा प्रकोप प्रचंड वाढत आहे आणि यामुळे अनेकांनी आपले प्राणसुद्धा गमावलेले आहेत। या कोरोना आजारावर जर आपण दुर्लक्ष केलं तर जीवितहानी होणे हे अटळ आहे। तरी आपण गावस्तरीय समितीने पुढाकार घेऊन गावस्तरीय समितीमध्ये असलेले सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक, मंडळ अधिकारी, पोलीस पाटील, आशा सेविका, अंगणवाडी सेविका या सर्वांनी एकत्र येऊन काम करणे आवश्यक आहे। गावामध्ये कुणीही पॉझिटिव्ह निघाला तर तो घरी किंवा इतरत्र फिरू नये, त्याला क्वारंटाईन सेंटरवरच आपल्याला ठेवायचं आहे। गावामधील प्रत्येक शाळा आपण क्वारंटाईन सेंटर केलेली आहे। शाळा उघडून त्या शाळेमध्ये त्याची सगळी व्यवस्था करण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे मोठे गाव जे आहेत, निमगाव, वडनेरभोलची, चांदूर बिस्वा, शेंबा या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात क्वारंटाईन सेंटर आपण तयार केलेले आहेत। त्या ठिकाणी सुद्धा रुग्णांनी थांबावे, जेणेकरून त्याचा फैलाव आपल्या कुटुंबामध्ये होणार नाही आणि गावामध्ये होणार नाही। पुरुषोत्तम भातुरकर, विदर्भ न्यूज, नांदुरा।